इम्पोर्टेड माल म्हणजे काय? मी काय आयटम आहे का? 22 वर्ष झाले मला राजकारणमध्ये. तुम्ही माझं काम बद्दल जे प्रश्नचिन्ह तुम्हाला करायचं नक्कीच करा, परंतु जेव्हा तुम्ही असं शब्दांचा वापर करणार ते हे आमचे अभिमानचा एक लढाई आहे आणि मला विश्वास आहे की आदरणीय कौर नक्कीच त्यांना पनिशमेंट देणार. मला वाटते की महिला जे आहे सक्षम आहे राजकारणमध्ये, त्यांना कॅरेक्टर असॅसिनेट नाही करायचं, तेच एक लक्ष आहे. जेव्हा तुम्ही असं शब्दांचा वापर करतात, इम्पोर्टेड माल, आयटम, हे तुमची विकृत मानसिकता आहे आणि हे दिसते इकडे. जेव्हा आम्ही 2 इलेक्शनसाठी हे अरविंद सावंतसाठी कॅम्पेन करत होते तेव्हा आम्ही तुमची लाडकी बहीण, आणि आता अचानक तुम्ही इम्पोर्टेड माल आणि आम्हाला पब्लिसिटीची गरज नाही. अरविंद सावंत, समजा तुम्हाला नक्कीच माफी मागायचं आहे. मलाच नाही, जितकी महिला आहे. आणि हसत हसत असत जे तुम्ही टाइपकास्ट करतात, तुमचे स्टिरियोटाइप्स जे आहे इकडे दिसते. तुमची मानसिकता इकडे सगळ्यांना माहिती आहे. हाँ, हिंदी मध्ये, हिंदी पहले हिंदी, ये वाला हिंदी. मॅडम, लाईव्ह चाललंय. बदलापूर प्रकरणात ज्या पद्धतीने स्त्री बीज विकण्याचा प्रकार समोर आलेला आहे, हे जे रॅकेट चालवत होते, या रॅकेटमधले जे इंजेक्शन्स होते, ह्या त्या महिलांनी आपल्या घरात ठेवले होते. त्यावरून या घटनेचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. मला वाटते की बदलापूरमध्ये एकदम गंभीर हे आहे. जे इंजेक्शन्स प्राप्ती झाले ते त्यांच्या घरमध्ये, तर नक्कीच चौकशी आणि आम्हाला बघायचंय की आमची जितकी महिला आहे त्यांच्या स्वास्थ्यावरती आम्ही फोकस करू. कारण जसं असं रॅकेट्स होते आणि फक्त पैशासाठी, तर चौकशीची आवश्यकता आहे. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे नक्कीच हे बदलापूरची पूर्ण प्रतिक्रिया आणि माननीय मुख्यमंत्री ह्याच्याबद्दल तहकीकात करणार. देखिए, 2024 के इलेक्शन में अरविंद सावंत ने ऐसे अभद्र शब्दों का इस्तेमाल किया. 22 साल सक्रिय राजनीति में होने के बावजूद उन्होंने चाहा कि किसी को कैरेक्टर असैसिनेट करना और ऐसे शब्द का इस्तेमाल करना जहां आप एक महिला को इम्पोर्टेड माल, आइटम बुलाते हैं. मैं पूछना चाहती हूं कि जो आपको सही में माफी मांगना चाहिए था, तो आपको एक पर्सनल अपॉलजी देना चाहिए, क्योंकि ये मेरी बात नहीं है. वो उतने महिला जो राजनीति में है, बहुत सारे महिला है जो सक्रिय काम कर रहे हैं, और उनको ऐसे शब्दों का इस्तेमाल करना अपमानित है आप और अपमानित होता है आपके पार्टी.